अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी, भरपूर संकटांना आपण वेळोवेळी तोंड देत असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या वाटेवरून, वेगवेगळ्या मार्गावरून चालायला लागतं. आता तो मार्ग कसा आहे, काट्याने भरलेला आहे की फुलांच्या पाकळ्याने भरलेला आहे, हे आपल्याला काही मात्र माहीत नसतं. पण आर्थिक परिस्थिती अशी आपल्या जीवनामध्ये येऊन ठेपली आहे की आता योग्य निर्णय घेता येत नाहीये किंवा योग्य निर्णय कोणता घ्यावा, कधी कधी निर्णय देखील चुकतात आणि त्या निर्णय जर आपला चुकला तर त्या निर्णयामुळे आपल्या आयुष्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये वादळ यायला सुरुवात होतं. आपल्या घरामध्ये सततची भांडणं, सततची रखरख, सततचं टेन्शन, सततचं डिप्रेशन या सर्वांमुळे आपण एक प्रकारे खचून गेलेलो आहे मानसिकरित्या. शारीरिकरित्या तर आपण खचलेलोच आहोत, पण मानसिकरित्या ज्यावेळेस माणूस खचतो त्यावेळेस त्याला कोणताही योग्य निर्णय घेता येत नाही आणि काय करावं ते त्याला काही सुचत नाही. नोकरीचं बर्डन असतं, त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जे काही सुखदुःखाचा खेळ सुरू असतो, घरामधील प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात. प्रत्येकाच्या अपेक्षावरती योग्य प्रमाणात बरोबर आपण उतरलो नाही तर आपण वाईट होतो आणि ज्यावेळेस जोपर्यंत आपण वेळोवेळी त्यांना योग्य त्या वस्तू देत असतो तोपर्यंत आपण चांगले असतो. मात्र दुःखाच्या वेळेस आपले सुद्धा परके होतात आणि परके कधी कधी आपले होत असतात. ज्यावेळेस आपल्याला खरंच पैशाची नड असते, खरंच पैशाची गरज असते आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस कोणीही आपल्याला मदत करत नाही. अशा वेळेस एखादी व्यक्ती आपल्या जवळची असते जी रक्तातली नसली तरी बाहेरची आपल्याला मदत करते, असं देखील होतं. अशा प्रकारचे भरपूर प्रॉब्लेम्स प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये फेस करत असतो. मात्र कष्टाला कुठेही नशिबाची साथ तर लाभतच नाहीये आणि आपण त्या मानसिक ताणातून, मानसिक त्रासातून देखील बाहेर पडू शकत नाहीये. अशी गती आता आपली झाली आहे. तर आता काय करावं, काय नको हेच आपल्याला समजत नाहीये. कोणत्याही प्रकारचं टेन्शन असो, कोणत्याही प्रकारचं संकट असो, कोणत्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती असो, त्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्या कुळदेवीला आपल्याला शरण जायचं आहे. आता कुळदेवीला शरण जायचं म्हणजे नक्की काय करायचं? कुळदेवीची नित्यसेवा तुम्ही करता का? कुळदेवी तुम्हाला माहिती आहे का? त्याच पद्धतीने जर माहिती असेल तर आपण कुळदेवीला ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिचा मानसन्मान करतो का? हे सगळं पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही स्वामीसेवा करा, तुम्ही कितीही देवदेव करा, तुम्ही काहीही करा, पण तुम्ही तुमच्या कुलदेवीलाच विसरला असाल, तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करत नसाल, तुम्ही तुमच्या कुलदेवीला मानत नसाल तर तुमच्या जीवनामधल्या या सगळ्या प्रॉब्लेम्स कधीही सुटणार नाही, तेवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे तुमच्या हातात आहे. तर देवीची नित्यसेवा कशा पद्धतीने करायची, कोणत्या वारी करायची, उपवास करायचा का, देवीचा कुळाचार कसा करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे देवीला जर नवस बोलायचं असेल तर तो नवस कशा पद्धतीने बोलायचा, हे सगळं आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही आहे. तुमची कुलदेवी कोणती आहे, कुलदेवी माहिती नसेल तर कुलदेवी कशी ओळखायची, या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. नक्कीच आपल्या चॅनलवरती जा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथेच मिळतील. कुलदेवीचा मान सन्मान कसा करायचा या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे. आता बघा, कुळदेवीला नवस कसा बोलायचा. सगळ्यात अगोदर तर कुळदेवी तुमची माहिती असायला हवी आणि माहिती असेल तर नवस कसा बोलायचा. बघा, आता काय करायचं आहे, तुमचं एखादा आपलं तुळजाभवानी तुमची असेल, भवानी आई असेल, आई राजा असेल तर काय करायचं आहे, आपल्या कुळदेवीचा वार म्हणजे तुळजाभवानीचा वार हा मंगळवार आहे, बरोबर. तर मंगळवारी, दर मंगळवारी किंवा एखादा मंगळवार पकडायचा आपण आणि त्या मंगळवारी आपल्या घरातील सगळ्या देवांना पंचामृताने अभिषेक वगैरे घालायचा. नंतर फुलं हार वगैरे व्हायची, व्यवस्थित देवांना स्वच्छ छान प्रकारे सुंदर नटवायचं आणि आपल्या जी कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तुळजा भवानी मातेची, तिच्यासमोर बघा आपल्याला उभं राहायचं आहे. नवस बोलण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड लागणार आहे, तुम्हाला एक नारळ लागणार आहे जो पाण्याने भरलेला असावा. तो नारळ तुम्ही शक्यतो मोठा हिरवा आणला तरी देखील चालणार आहे, जो नारळ असतो न सोललेला तो आणला तरी देखील चालणार आहे. आणि तुम्हाला तो नारळ हातामध्ये तुमच्या घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर संकल्प सोडायचा आहे, तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. तुम्ही कशासाठी हा नवस बोलत आहात, तुमची इच्छा प्रकट व्यवस्थित करायची आहे. मग त्या इच्छेमध्ये तुमची नोकरी असो, संतती असो, आर्थिक अडचणी असो, कर्जबाजारी असो, टेन्शन असो, मानसिक त्रास असो, कोणत्याही प्रकारचा बर्डन असो तुमच्यावरती, सगळं काही आईला ते सांगायचं आहे आपल्या.
बघा, नवस बोलताना नारळ घ्यायचा आहे हातामध्ये. नारळावरती थोड्याशा अक्षता, अखंड अक्षता, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि यथाशक्ती तुम्ही दक्षिणा त्याच्यावरती ठेवायची आहे. तुमच्या हातामध्ये, दोन्ही हातामध्ये व्यवस्थित नारळ पकडायचा आहे आणि आपल्या कुलदेवीच्या हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तिच्या पायापासून मस्तकापर्यंत, मायाला, मस्तकाला तिच्या हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि आपल्या आईला, एक प्रकारे आपण आपल्या मित्राला, आपल्या आईजवळ किंवा एखादी एक अशी व्यक्ती असते आपल्या जवळची, तिच्याजवळ आपलं मन मोकळं करतो. तुम्ही वेळ घ्या, 10 मिनटं घ्या, 15 मिनटं घ्या, अर्धा तास घ्या. तुम्हाला जे काही आईला सांगायचं आहे, जे काही तुम्हाला तुमच्या मनातलं सांगायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, ते सगळं काही त्या नारळ हातात घेऊन आपल्याला आपल्या आईला बोलायचं आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या, मी आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते, कारण आता प्रत्येकाच्या अडचण ही वेगवेगळी असू शकते. तुमच्या कोणत्याही अडचणी असोत, त्या अडचणीवर कसा उपाय मिळवता येईल हे पाहायचं आहे. सगळं काही आईला सांगायचं आहे. आणि जर यातून बाहेर पडलात तर तुम्ही आईचा कशा पद्धतीने नवस फेडाल हे देखील बोलायचं आहे. तुम्ही साडीचोळी द्याल, तुम्ही उपवास कराल, तुम्ही आजन्म उपवास धराल, की तुम्ही अजून काही कराल, काही दान कराल का आईला, मूळपीठावरती जाऊन काय कराल, हे तुमच्या इच्छेने तुम्ही बोलायचं आहे. तुम्ही मान सन्मान देखील आईचा करू शकता, साडीचोळीने ओटी देखील भरू शकता, खरा नारळाने ओटी भरू शकता, वेगवेगळ्या फळांनी ओटी भरू शकता. तुम्ही जसं बोललात त्याच पद्धतीने नवस लक्षात ठेवायचा आहे. आता हा नवस देखील कधी कधी लक्षात राहत नाही, कारण आपण व्यवस्थित सेवा वगैरे करत असतो. आपला नवस पूर्ण झाला तर आपल्या व्यवस्थित लक्षात येत नाही की आपण नक्की नवस काय बोललो होतो. तर हा नवस लिहून व्यवस्थित ठेवून द्या आपल्या पर्समध्ये. जेव्हा तुमची ही इच्छा पूर्ण होईल आणि 100% पूर्णत्वास जाते, म्हणजे जातेच ही सेवा, आणि सगळी इच्छा, सगळं तुमचं जे काही तुम्हाला बोलायचं आहे सगळं प्रकट करायचं आहे, मनातलं सगळं बाहेर काढायचं आहे. आपल्या डोळ्यातलं अश्रू येतील, भावना व्यक्त होतील, सगळं काही होऊ द्या, सगळं काही आपल्याला बोलायचं आहे. आणि नंतर लाल रंगाचा जो कपडा तुम्ही घेतला होता त्या कपड्यामध्ये दक्षिणासहित तुम्हाला हा नारळ व्यवस्थित बांधायचा आहे आणि तुमच्या देवघराजवळ कुठेही तुम्ही ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे. आणि तुम्हाला आता दररोज आपल्या कुळदेवीचा वार म्हणजे मंगळवार आहे. कुळदेवीची आरती तुम्हाला माहिती असायला हवी. कुळदेवीची आरती माहीत नसेल तर यूट्यूबला बघा, गुगलला बघा, कुळदेवीची आरती पाठ असायला हवी. रोज तुम्ही कमीत कमी एकदा तरी आपल्या आईची, सकाळ करा किंवा संध्याकाळ करा, किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस केली तरी देखील चालेल, आपल्या आईची आरती करायची आहे. आपल्या आईचा जय जयकार करायचा आहे, उदो उदो करायचा आहे. आपल्या आईचा जय जयकार करायला अजिबात विसरायचा नाही आहे, आवर्जून करायचा. उदयस्तु महाकाली, महालक्ष्मी, राजराजेश्वरी, आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल तुळजा भवानी माता की जय. उदयस्तु महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल तुळजा भवानी माता की जय. अशा पद्धतीने रोज 3 वेळा जय जयकार तुम्हाला करायचा आहे, आईची आरती करायची आहे. आणि परत ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मूळपीठावरती जाल, तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जो काही नवस बोलला होता तो फेडायचा आहे, तिथे जाऊन फेडायचा आहे. जो काही नारळ तुम्ही बांधला होता तो तिथे तुम्हाला द्यायचा आहे. त्याच पद्धतीने जी दक्षिणा होती तुमची त्याच्यामध्ये अजून वाढ करून टाकू शकत असाल तर ते अजून वाढ करून दक्षिणा पेटीमध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने आपला नवस फेडायला अजिबात विसरायचा नाही आहे. दुसरं म्हणजे तुमच्या कुळदेवीचा वार म्हणजेच जो मंगळवार आहे, दर मंगळवारी तुम्ही आपल्या आईला आपल्या आईचा जय जयकार करून किंवा ओम तुळजाभवानी माता की जय, ओम तुळजाभवानी माता की जय, किंवा ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः असं म्हणून तुम्ही रोज 11 वेळा असं कुंकुमार्चन देखील करू शकता. तिसरं म्हणजे बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. दर मंगळवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. एका बैठकीत म्हणजे 13 अध्याय, तर 1 ते 13 अध्याय तुम्हाला क्षमापराधन स्तोत्रमपासून दिव्य कवचमपासून क्षमापराध स्तोत्रमपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे संपूर्ण एक पाठ करणं म्हणजेच एक पारायण करणं, आणि त्या पारायण काळामध्ये कोणाशी बोलायचं नाही, मधून उठायचं नाही, अशा पद्धतीने हे पारायण करायचं आहे. जर असं करणार असाल तर ते देखील करू शकता, किंवा दररोज 2-2 अध्याय वाचून जरी तुम्ही पारायण करणार असाल तर करू शकता. पण पारायण काळामध्ये तुम्हाला मांसाहार वगैरे वर्ज्य करावं लागेल, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, एवढी एक काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उपवास देखील करू शकता. आपल्या आईचा वार कुठला आहे?
आपल्या आईचा वार आहे मंगळवार, तर दर मंगळवार उपवास करायचा. एकतर तुम्ही आजन्म उपवास करू शकता, म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही उपवास करू शकता, किंवा तुम्ही 51 मंगळवार, 21 मंगळवार, 11 मंगळवार अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता तुमची इच्छा प्रकट करण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्या आईचा उपवास करायचा आहे. तर उपवास करण्याची देखील 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही फक्त एक वेळेसच जेवण करायचं, ही उपवास करण्याची पद्धत आहे. दुसरी म्हणजे तुम्ही फक्त फलाहार घ्यायचा, दिवसभर संध्याकाळी तुम्ही जे काही प्रॉपर जेवण केलं आहे त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही निर्जळी उपवास करू शकता, काही न खाता पिता उपवास करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. त्याच पद्धतीने कोणी एकादशी सारखे देखील उपवास करतात, म्हणजे दोन्ही टाइम फलाहार करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडत असतात. अशा पद्धतीने देखील भरपूर लोक उपवास करतात. तर अशा पद्धतीने आपल्या देवीचा कुळाचार करायला अजिबात विसरायचं नाही. देवीला काय हवं आहे? देवीला तुमच्याकडून सोनं चांदी पैसा नको आहे. देवीला फक्त तुमच्याकडून श्रद्धा हवी आहे, सेवा हवी आहे, भाव हवा आहे. किती शुद्ध अंतकरणापासून तुम्ही सेवा करताय ते आईसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या आईची सेवा करताना कधीही सेवेमध्ये काचकूच करू नका. रोज तुम्ही हे करा, रोज तुम्ही हळूहळू सेवा करायला सुरुवात करा. तुमच्या जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला देखील त्याचे अनुभव येतील, तुम्हाला देखील त्याच्यातून बाहेर पडता येईल. नित्य सेवा रोज करताना आपल्या आईचा नावाची तुम्ही 1 माळ जप करा, 99 मंत्राची 1 माळ जप करा, किंवा जसं की सांगितलं 11 वेळा तुमच्या आईचा जय जयकार करायचा आणि कुंकुमार्चन करायचं आपल्या आईच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती. अशा पद्धतीने आईची सेवा करत जा किंवा आरती करत जा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस. बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये वातावरण देखील वेगळं वाटायला सुरुवात होईल. एक वेगळी ऊर्जा आपल्या घरामध्ये उत्पन्न झाली आहे असं तुम्हाला जाणवू लागेल. सकारात्मकतेने भरलेले घर तुम्हाला दिसू लागेल आणि त्या घरामध्ये वावरताना तुम्हाला शांत, तुमचं मन शांत राहील, तुमचं मानसिक तणाव कुठेतरी कमी झालेलं दिसेल आणि ज्या अडचणींना तुम्ही तोंड देत होता त्या कुठेतरी हळूहळू मार्गत्वास लागलेल्या आहेत असं देखील तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे नक्कीच तुम्ही या सेवा करायला विसरू नका आणि आपल्या आईची नित्यसेवा नक्कीच करायला विसरायची नाही आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.